नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेमध्ये आपल्याला आज खूपच इंटरेस्टिंग एपिसोड पाहायला मिळणार आहे. तर आपण बघितलं आहे की राजन गौरीचा शोध घेण्यासाठी सिद्धटेकला पोहोचलेला आहे. तर आता कामिनीसुद्धा गौरीचा शोध घेण्यासाठी सिद्धटेकला गुंडासह पोहोचलेली आहे प्रेक्षकांनो. तर आता राजन समोर नात्याचा सत्य उघडीच येणार आहे का, आणि नक्की या दोघांची हृदयस्पर्शी भेट होऊ देणार का कामिनी, आणि नक्कीच कामिनी आज काय मोठं कटकारस्थान करून गौरीपर्यंत पोचणार का, हे सर्व प्रेक्षकांनो आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, आज नात्याच्या सत्याचा उलगडा राजनसमोर होणार का, हा खूपच असा इंटरेस्टिंग ट्विस्ट आता मालिकेमध्ये येणार आहे. तर हे सर्व आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या चॅनलवरती अपकमिंग ट्विस्ट आणि कमळी या मालिकेचे ट्विस्ट बघायला नक्कीच मिळणार. तर चला आता जाणून घेऊया. राजन हा सिद्धटेकला सरूच्या घरी पोचलेला असतो. तर राजन सिद्धटेकला पोचल्यानंतर सरूच्या सांगण्यावरून वर्षा त्याला सांगते की साहेब, सरू ना 4-5 दिवसासाठी दुसऱ्या गावी गेलेली आहे. तर आता धमाकेदारी एंट्री झालेली आहे सिद्धटेकमध्ये कामिनीची गुंडासोबत. तर प्रेक्षकांनो, इकडं आता सरूला वर्षा विचारते की नक्की तुला आबांची शपथ आहे, तुला माझ्या डोक्याची शपथ आहे, तुझं आणि या साहेबामध्ये काय आहे? तू असं तुला शोधायसाठी ते आल्यानंतर तू नेहमी आपला चेहरा पदराने का झाकून घेते? मला सांग, तुला कमळीची शपथ आणि तुला त्या आपल्या आबांची सुद्धा शपथ. तर प्रेक्षकांनो, आता नाईलाजानं सरू उर्फ गौरीचा भूतकाळ आता वर्षाला सांगते, ती म्हणजे सरू. तर आता सर्व भूतकाळ हा वर्षासमोर आलेला असतो की गौरी साधीसुधी बाई नसून एका मुंबईतल्या खूप मोठ्या बिझनेसमॅनची बायको आहे, आणि तिच्या जीवावरती राजनच्या दुसऱ्या बायकोची आई उठलेली आहे. हे सर्व सत्य आता सरूने नाईलाजाने वर्षाला सांगितलेलं असतं. तर आता इकडे कामिनीसुद्धा प्रेक्षकांनो गौरी नावाने गावभर सरूला शोधत असते, आणि राजनसुद्धा. तर आता सरू ही राजनच्या मागे मागे जाते की नक्की राजन माझ्याविषयी का चौकशी करत आहे. तर तिला शंका येते, आलेली नाही म्हणून हे सर्व जाणून घेण्यासाठी आता राजन जिथे जिथे जातो ना, तिथे लपून छिपून गौरी तिच्या मागावर जाते, म्हणजे राजनच्या मागावर जाते. राजन खूप लोकांना विचारपूस करते की गौरी मोहिते तुम्हाला माहिती आहे का, पण लोकांना काही माहिती नसतं, कारण त्या गावांमध्ये गौरी नव्हे तर सरू असते. गौरीने नाव बदलल्यामुळे राजनच्या हाती काहीही लागत नाही, त्यामुळे लोक राजनला गौरी या गावात कोणीही गौरी नाही असं सांगतात. तर इकडे मात्र प्रेक्षकांनो कामिनी सुद्धा गौरीला शोधत आलेली असते. तर आता गौरीची चौकशी काढत असते. तर गौरी आहे का या गावात, असं गुंडांसहित कामिनी गौरीचा आणि राजनच्या लग्नाचा फोटो घेऊन गावात विचारपूस करत असते. तर इकडे आता जिथे नेहमी राजन आणि गौरी भेटायचे ना, म्हणजे देवी आईच्या मंदिरात, त्या शांत ठिकाणी राजन जाऊन शांततेत एकटा बसतो, कारण आता गावभर विचारपूस झाल्यानंतरही राजनच्या हाती काहीही लागलेलं नसतं. त्याच्या गौरी आणि मुलीबद्दल त्याच्या हाती काहीही पुरावा लागलेला नसतो. म्हणून आता तो निराश होऊन जिथं देवी आईचं मंदिर आहे ना, त्या जागी बसतो. तर आता गौरीसुद्धा त्याच्यावर लक्ष ठेवून असते, कारण राजन आणि गौरी नेहमीच देवी आईच्या मंदिरातच भेटायचे. आता खूप काही आठवणी आठवत राजन हात जोडून मंदिराच्या बाहेर एका चेअरवर बसतो. तर आता देवाला त्या जागी हात जोडून म्हणतो, देवा, आबांचा फोटो मला दिसला तेव्हापासून माझी आशा खूप वाढली होती माझ्या गौरीला भेटण्याची, पण आता मी माझ्या गौरीला या पूर्ण गावभर शोधून सुद्धा ती मला मिळाली नाही आहे. आता देवी आई काहीतरी संकेत दे ग, मला माझी गौरी मिळू दे. आता हा दुरावा माझ्या मनाने सहन नाही होत ग देवी आई. तिकडे आईसुद्धा वाट पाहत आहे तिच्या मोठ्या नातीची. काहीतरी संकेत दे गा देवी आई, काहीतरी संकेत दे मला. असा राजन हात जोडून मनाच्या आकांताने जोरात प्रार्थना करतो, आणि हे सर्व एका झाडाच्या मागं लपलेली सरू ऐकत असते. तर प्रेक्षकांनो, आता इकडे सरूची मैत्रीण जी वर्षा असते ना, तिच्यासमोर कामिनी काही गुंडासोबत येते. तर आता कामिनी सरूच्या आणि राजनचा जो लग्नाचा फोटो असतो तो वर्षाला दाखवते. तर वर्षाला तर सर्व आता स्वतः सरूच्या तोंडून सरूचा उर्फ गौरीचा भूतकाळ तिने ऐकलेला असतो. तर आता
वर्षाला विचारते, या बाईला तू ओळखतेस का गं? त्यावर वर्षा बोलते, हो ओळखते. आता मात्र कामिनीच्या पायाखालची जमीनच गायब होते, की नक्की आता ही एक बाई पूर्ण गाव शोधून झाल्यानंतर मिळालेली आहे कामिनीला, की जी सरूला ओळखते. पण मी तुम्हाला या बाईची ओळख सांगितली तर तुम्ही मला काय देसाल, अशी वर्षा त्या कामिनीला बोलते. त्यावर आता वर्षाची नियत ही फिरलेली असते प्रेक्षकांनो, कारण वर्षाला कळालेलं असतं की राजन हा खूप श्रीमंत आहे आणि राजनची बायको ही सरू उर्फ गौरी आहे. हे सत्य आता स्वतः गौरीने वर्षाला सांगितल्यामुळे हे सत्य वर्षाला कळालेलं असतं. त्यामुळे आता सरळ ती कामिनीला बोलते, मी या बाईची ओळख तुम्हाला सांगितली तर तुम्ही मला याच्या बदल्यात काय देसाल, ती सध्या कुठे आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगू शकते, तर तुम्ही मला काय देणार. त्यावर कामिनी आता लगेच तिच्या पर्समधून एक भली मोठी पैशाची गड्डी काढते आणि ती वर्षाच्या हातावर टेकवते. त्यावर आता ती वर्षाला देते. तर आता वर्षाला बोलते, हे घे पैसे, तुला मागील ती किंमत मी देणार, फक्त मला या बाईविषयी सर्व माहिती सांग आणि ती कुठं आहे, तिच्या मुलीविषयी सर्व माहिती सांग. तर प्रेक्षकांनो, आता वर्षाची नियत बदललेली असते, त्यामुळे आता कामिनीसमोर सर्व भूतकाळ येणार का. तर कामिनी बोलते, आणखीन मी तुला पैसे वाढवून देते, मला हिच्या मुलीचा एक फोटो माझ्याकडे आणून दे आणि ही बाई सध्या कुठे आहे, काय करते, हे सर्व डिटेल्स मला तू दे. तर आता प्रेक्षकांनो, जो फॅमिली फोटो सरूच्या घरी असतो ना, वर्षा तो आता कामिनीला आणून देणार असते. तर आता सर्वप्रथम ती कामिनीला वर्षा सांगते की ती बाई देवी आईच्या मंदिरात गेलेली आहे राजनच्या मागावर, म्हणजे राजन साहेब आहेत ना, ते त्यांच्या मागावरती तिथं गेलेले आहे. तर प्रेक्षकांनो, आता मात्र कामिनी काही विचार न करता मंदिराकडे जाण्यासाठी निघते. तर आता वर्षाला बोलते, मी 1 तासाच्या आत तू बोलशील ती मोबदला मी तुला देणार, तुला याच ठिकाणी मी 1 तासाच्या नंतर भेटणार, मला त्या बाईच्या मुलीचा फोटो इथं तू घेऊन ये. तू सांगितले ना मला की ती मुंबईला आहे, तर मला त्या बाईच्या मुलीचा फोटो तू आणून दे, तुला मागितली ती मुद्दल मी देण्यास तयार आहे. तर वर्षा बोलते, ठीक आहे मॅडम, मी इथे 1 तासाने येते. तर आता सर्व गुंडांसोबत देवी आईच्या मंदिराच्या दिशेने कामिनी निघालेली असते. तर तिथं राजन आणि सरू असतात. तर आता गौरीला मात्र मनात विचार येतो की मी यांना किती त्रास देत आहे, आता बस झालं, आता मला यांचा त्रास नाही बघवता येत, आता मला काही करून यांना भेटायचं आहे. यांची आणि माझी भेट या देवी आईच्या मंदिरात आज होणारच, असा निश्चय आता गौरीने मनाशी केलेला असतो. तर आता मात्र गौरी राजनकडे जाते. राजन हात जोडून देवी आईच्या मंदिराकडे बघत प्रार्थना करत असतो मंदिराच्या बाहेर डोळे मिटून. तर आता गौरी तिथे जात असते आणि राजनच्या खांद्यावर हात ठेवणारच प्रेक्षकांनो, तितक्यातच एंट्री होते. आता दुसऱ्या साईडला तिला दिसते की कामिनी आणि काही गुंड तिला शोधत इथं आलेले आहे. तर आता ती राजनच्या खांद्यावर हात ठेवणारच, तेवढ्यात तिला कामिनी दिसते. तर आता कामिनीचा रौद्ररूप बघून तिला तिच्या समोर तिचा सर्व जुना भूतकाळ आठवते आणि गुंडांना बघून ती मात्र घाबरते गौरी आणि तिथून पळायला लागते. तर आता कामिनीची नजर प्रेक्षकांनो गौरीवरती पडलेली असते. राजनला याबद्दल काहीही माहिती नसते. तर आता कामिनीला गौरी जशी पडताना दिसते, तर आता कामिनी तिचे गुंड गौरीच्या मागावरती लावते. तर आता गौरी कशीबशी आपला जीव वाचून पळत असते. तर आता गौरीला कळालेलं असतं की आता कामिनीला मी दिसलेली आहे, आता कामिनी मला इथं जर सिद्धटेकला मी राहिली ते जिवंत नाही सोडणार. त्या कामिनीच्या भीतीपोटी आता जी एक बस असते ना मुंबईला जाण्याकरता निघालेली असते. तर आता गौरी काहीही विचार न करता आपला चेहरा लपवून आपला जीव वाचवत त्या बसमध्ये बसते आणि मुंबईत पोहोचते. तर प्रेक्षकांना आता नक्की कामिनी कोणता नवीन डाव आखणार आहे हे सर्व आपण नेक्स्ट व्हिडिओद्वारे पाहणार आहोत की आता नक्की आता गौरीचा मुंबईत जाऊन कसा प्रवास सुरू होणार आहे. आता राजांसमोर केव्हा गौरीचा नात्याचा आणि कमळीचा या सत्याचा नेमका कधी उघडीस येणार आहे हे सर्व आपण व्हिडिओद्वारे पाहणार आहोत, ते म्हणजे नेक्स्ट. आणि आता कामिनीपर्यंत राजन गौरीच्या मुलीचा फोटो कामिनीच्या हातात येणार का वर्षामुळे. तर आणि जेव्हा कामिनीला कळणार की कमळी ही तिची मुलगी आहे, तेव्हा नेमकं कामिनी कोणतं मोठं कटकारस्थान करणार आहे हे सर्व आपण पार्ट 2 म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रेक्षकांनो. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.